नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई 8,900 रुपये जमा आता पहिला जो टप्पा आहे तो लवकरच आता सुरू होणार आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहू। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि एक खास म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काही सरकारी जी योजना आहेत या सरकारी योजना मध्ये बसून तुम्ही घरबसल्या जर तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा असेल तर त्यासाठी आपण कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपले घरबसल्या कोणकोणत्या शेतीसोबत आपण जे बिझनेस आहे ते स्टार्ट करतो, अशा बिझनेस आयडिया आणि सरकारी योजनेची जी PDF आहे ती घ्यायची असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलच्या बायोमध्ये लिंक देण्यात आलेली आहे, तर नक्की एकदा चेक करा। तर आता व्हिडिओला सुरुवात करू। आपण पाहिलं तर अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जे आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचा टप्पा हा सुरू होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर वाशिम जिल्हा, यवतमाळ, बीड, हिंगोली, अकोला, वर्धा हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ही रक्कम जी आहे या रक्कम येण्यासाठी अगोदर याद्या येत असतात अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या। त्या यादी आल्याच्यानंतर आपल्याला काय करावी लागते, KYC करावी लागते। KYC केल्याच्यानंतर आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे पडत असतात। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता ह्या पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे अद्यापही ह्या वर्षीचा पीक विमा जो आहे तो मिळालेला नाही, कारण की निकष थोडे बदललेले आहेत। त्यामुळं जे पीक विमा आहे तो पण शेतकरी बांधवांना आत्तापर्यंत मिळालेला नाही, कारण की पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे, पण पीक विमा अद्यापही देण्यात आलेला नाही। अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिला टप्पा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर 8,900 रुपयाचा येण्याची शक्यता आहे। तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। दुसरं म्हणजे आपण सरकारी योजना आणि बिझनेस आयडियाविषयी जी आपण ईबुक बनवलेली आहे ती जर घ्यायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा चॅनलच्या बायोमध्ये आहे। धन्यवाद।